उन्हाळ्यासाठी बेस्ट हलके फुलके असे आउटफिट्स तुम्हाला मिळू शकतात आणि मस्त वाटतंय. क्वालिटी कपड्याची खूप सुंदर आहे. सो व्हाईटवरती सध्या आपण असं तुम्हाला वेगवेगळी फ्लोरल डिझाईन पाहायला मिळू शकते आणि अगेन मागून फिटिंगचं टेन्शन नाही. सो हा अशा पद्धतीचा वन पीस तुम्हाला मिळेल आणि अगेन हा आपल्या कुर्तीची जी हाईट असते साधारण त्या हाईटमध्ये आहे. समोरून तुम्ही त्याचा गळा बघू शकता, डीप नेक आहे आणि मागून हे अशा पद्धतीचं स्ट्रेचेबल मटेरियल तुम्हाला मिळेल आणि हा जो बेल्ट आहे हा ॲडजस्टेबल आहे. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे, उन्हाळा सुरू झाला ना की प्रत्येक मुलीला तिच्याकडे एकतरी कॉटनचा वन पीस असावा असं वाटत असतं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला वन पीसची व्हरायटी दाखवणार आहे. स्लीवलेस, फुल स्लीव्सचे आणि अजूनही बरीचशी व्हरायटी आहे, पण हे कॉटनचे वन पीसेस आहेत हे लक्षात असू द्या. एक्झॅक्टली ही खरेदी आपण कुठे करतोय, तर ही खरेदी आपण करतोय ठाणे वेस्टला. माझ्या मागे हा जो रोड तुम्ही बघताय याला गोखले रोड असं म्हणतात. ठाणे स्टेशनच्या बाहेर वेस्ट साईडला आलात तर बाहेर आल्यानंतर गावदेवी मंदिर आहे तिथे कोपऱ्यात. गावदेवी मंदिर, त्याच्या शेजारी इथे आहे हनुमानाचं मंदिर आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला स्ट्रीटवरतीच कोपऱ्यातच तुम्हाला एक छोटा ठेला दिसेल जिथे तुम्हाला असे वन पीसेस लावलेले दिसतील आणि त्यांच्याकडे कॉटनचे वन पीसेस आहेत. सो चला आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडे काय व्हरायटी ती बघूयात का. समर्थ कलेक्शन असं त्यांच्या दुकानाचं नाव आहे. सो हे बघा इथे समर्थ कलेक्शन लिहिलेलं आहे. अपोजिट हनुमान मंदिर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे वेस्ट. आणि हे कॉटनचे वन पीसेस इतके मस्त व्हायब्रंट कलर्स दिसत आहेत ना, हे उन्हाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल. सो मी उन्हाळ्यात काय प्रेफर करते, एकतर वन पीस किंवा चिकनकारी कुर्ती. तेही मल कॉटनची चिकनकारी कुर्ती मी प्रेफर करते आणि वन पीसेस प्रेफर करते. सो कुर्ती खूप झाल्यात, वन पीसेस कमी आहेत, त्यामुळे मी त्याची खरेदी आज करणार आहे. सगळे एक रेट आहे 650. तुम्ही काय कमी करणार का त्याच्यामध्ये? किती किती देणार? कितना एक फाइनल बताओ आप. 550 550 फाइनल, उसके नीचे नहीं आओगे? चालेल ठीक आहे. चला बार्गेनिंग स्किल्सवर ऑफकोर्स आहे, पण 650चे जे वन पीसेस आम्ही तुम्हाला दाखवतोय ते कमीत कमी बार्गेन करूनही तुम्हाला 550च्या रेंजमध्ये लास्ट मिळणार. त्याच्या खालती मिळतील की नाही हे ऑफकोर्स तुमच्या बार्गेनिंग स्किलवर आहे. सो चला दाखवा तुमच्याकडे काय काय आहे. कॉटनमध्ये ना सगळंच बेस्ट. वाह, सुंदर असा वन पीस आहे हा आणि स्ट्रिप्सवाला, समोरून वी नेक आणि हा फुल लेंथ आहे. सो शॉर्ट आणि फुल दोन्ही सेम प्राईसमध्ये मिळणार. समजा हा मला 550ला मिळेल. वा, हा लॉंग शॉर्ट सब फायनल 550पर्यंत मॅक्स ते तुम्हाला बार्गेन करून देऊ शकता. त्याच्या खालती ते काय येणार नाही आहेत. सो हे खूप सुंदर आणि मस्त आहे. ओ हो, किती सुंदर आहे हे. सो हे बघा, ज्या मुलींना वन पीस घालायचं आहे पण मग ते स्लीव्स किंवा तर स्ट्रेप्समध्ये असतील तर मग ते आवडत नाहीत बऱ्याचदा, त्यामुळे म्हणजे स्ट्रिप्सवाले किंवा तर स्लीवलेस असतील तर त्या मुली प्रेफर नाही करत. तर काही मुलींसाठी हा ऑप्शन बेस्ट आहे, जे तुम्हाला असं लॉंग मिळेल आणि त्यासोबत असं बलून स्लीव्स मिळणार आहेत. सो त्यामुळे टेन्शन नाही, स्लीवलेस आहे किंवा काय, त्यात तुमची वन पीस घालायची हाऊसही पूर्ण होते. मस्त. आणि हे बघा, हे स्ट्रेचेबल मटेरियल आहे. सो हे तुमच्या चेस्टच्या इथून इझिली फिट होऊ शकतं आहे. मस्त. आणि साईज काय काय आहेत आपल्याकडे? एल एक्सेल डबल एक्सेल सगळे साईज आहेत. बरं, वा. आता ही स्मॉल साईजमध्ये आपण एक बघूयात. किती सुंदर आणि डिसेंट असा हा वन पीस आहे. ह्याच्या खालती जर तुम्हाला लेगिन्स घालायची असेल तर घालू शकता, पण कॉलर आणि त्याचसोबत वी नेक आणि हे बघा हे अशा पद्धतीचा बेल्ट आहे याला. सो तुम्ही बेल्ट अटॅच करून नंतर फिट करून घेऊ शकता. पुढून आणि मागून असं कंप्लीट प्रिंट मिळणार आहे तुम्हाला. मस्त. आणि हे सगळे जे आम्ही तुम्हाला दाखवतोय सांगण्याची प्राईस आहे 650, पण ते कमीत कमी जर तुम्ही बार्गेन केलं तर 550पर्यंत लास्ट तुम्हाला देणार आहेत. शॉर्ट वन पीस असो किंवा तर लॉंग दोन्ही. सो आता हा एक एकदमच शॉर्ट वन पीसमध्ये दाखवते मी. हा माझ्या गुडघ्यांच्या वरती म्हणजे थाईजपर्यंतच्या हाईटमध्ये आहे आणि ह्याला असं मस्त बलून स्लीव्ज आहेत आणि अगेन हे तुम्हाला थोडंसं बॉडीकॉन टाईप ड्रेसचे वाईब्स देईल. सो मस्त. मटेरियलही छान आहे आणि प्रिंटही मस्त आहे. सॉफ्ट मटेरियलमध्ये अवेलेबल आहे हे. ग्रेट. हा एक बघू, किती मस्त वाटतात ना. हे सगळे खूप व्हायब्रंट कलर्स आहेत. उन्हाळ्यासाठी बेस्ट हलके फुलके असे आउटफिट्स तुम्हाला मिळू शकत आहेत आणि मस्त वाटतं आहे. क्वालिटी कपड्याची खूप सुंदर आहे. सो ही साईज आहे, हे बघा, ही तुम्हाला साईज मिळणार आहे. ही एक्सेल साईज आहे जी आत्ता सध्या आम्ही तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवर. आणि हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे मस्त वाटतं याची. हे घालायचं, एक मस्त कानातले घालायचे आणि मग कानातले मस्त घालायचे तो सेट आणि त्याचसोबत शूज, एक नंबर लुक होऊ शकतो बाहेर फिरताना. आणि महत्त्वाचं हे कॉटन आहे.
सो ह्याच्यामध्ये गरम नाही होणार, मस्त कापड सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे, स्लीव्स पण मस्त आहेत. सो ह्याच्यातले कलर ऑप्शन्स आहेत ना, इथे वरती काही त्यांनी कलर्स लावले आहेत, पिंकमध्ये आणि मरूनमध्ये काही ऑप्शन्स आहेत. सो मी तुम्हाला लिमिटेड कलेक्शन दाखवते आहे. ह्याच्यात किती कलर्स असतील, काय काय असेल, हे तुम्ही इथे आलं तर तुम्हाला एक्सप्लोअर करता येईलच. आणि अगेन आपण एक बघूयात. वाव, सो हे बघा, हे अगेन तुम्हाला लॉंग गाऊन आहे. हा तुम्हाला अगेन 650चा आहे, पण तो तुम्हाला 550मध्ये लास्ट मिळू शकतो आहे. आणि हा अशा पद्धतीचा आहे. समोरून ह्याला बटन्स लावण्यात आले आहेत, मल्टी कलरचे बटन्सच आहेत त्याच्यावर. सो हे खूप मस्त लुक देत आहेत त्या ड्रेसला आणि फिटिंगही खूप छान येईल. का? कारण की मागून तुम्हाला हे बघा, हे अशा पद्धतीचं स्ट्रेचेबल मटेरियल मिळणार आहे. मस्त वाटतंय, नाईस. हे पण अलीकडे खूप ट्रेंड करत आहेत असे वन पीसेस, दिसायला पण हे छान दिसतात ॲक्च्युली. आणि काही मुली खूप सुंदररित्या वन पीस कॅरी करतात, मस्त वाटतं ना हे. आणि महत्त्वाचं आहे, ह्याच्या आतमध्ये ना अस्तर आहे. सो हे बाहेरचं कापड आहे आणि हे आतलं अस्तर आहे. आणि अगेन हे इझिली फिट होईल. आणि खालती तुम्हाला पूर्ण असं फ्लेअर मिळणार आहे, म्हणजे जो फ्रॉक टाईप असतो त्या पद्धतीचा. सो बघा, मस्त वाटतं ना हा कलर, दिसतानाही छान दिसेल, मस्त. ह्याच्यातले काही कलर्स लावलेत का ह्यांनी? हां, आय थिंक वरती येल्लो आहे आणि तो एक कलर दिसतो आहे. अगेन इथे पिंक आहे आणि ऑरेंज पण आहे इथे खालच्या लाईनमध्ये, मस्त वाटतं ते. ओके, त्याचमध्ये ओ प्रिटी, हा किती मस्त वाटतो ना, निऑन कलर आहे पण एकदम व्हायब्रंट कलर. उन्हाळ्यात फिरताना बेस्ट ऑप्शन असू शकतो, का तर गरम नाही होणार, हलका फुलका आहे, आतमध्ये अस्तर आहे. आणि अगेन बऱ्यापैकी तुम्हाला टॅनिंगपासून वाचवू शकता, एस्पेशली हाताची जी टॅनिंग होते, कारण की हे तुम्हाला स्लीव्ज सुंदर मिळत आहेत ह्याचे, मस्त. आणि ही जी साईज आहे, ही साईज आहे, ही एल साईज आपण सध्या स्क्रीनवर बघतोय. ह्याच्या साईज मिळतील ना सगळे? आणि कलर्स किती असतील साधारण? अच्छा, तिथे कलर्स ठेवलेत, 7-8 कलर्स आएंगे, तरी त्यातले काही मोजके कलर्स त्यांनी तिथे ठेवलेत. तिथे आहेत काही कलर्स. आणि मगाशी मी जे काही एक पॅटर्न दाखवलेलं ऑरेंज कलरचं, हां ऑरेंज जो बताया था ना, हां त्याचे हे एवढे कलर ऑप्शन्स आहेत. हे बघा, मस्त वाटतंय ना, हे खूप सुंदर आहे. मला हा कलर आवडला आणि लास्टचा पण आवडला आहे, ग्रेट, मस्त. अजून प्लेन, पूर्ण प्लेनमध्ये हवं आहे. हर एक पॅटर्न में 6-7 कलर आएगा. वाव, किती मस्त आणि डिसेंट दिसेल हा आउटफिट. हे बघा, मस्त. इसमें 10 कलर आहे पर्टिक्युलर, इसमें प्लेन आहे तर ह्याच्यात तुम्हाला 10 रंग मिळणार आहेत, मस्त. आणि इसमें साईज एल एक्सेल डबल एक्सेल अशी साईज मिळेल, मस्त ना. आणि अगेन हे बघा, हे कमरेच्या इथून हे असं स्ट्रेचेबल आहे. सो हे बऱ्यापैकी असं स्ट्रेच करून तुमच्या कमरेला फिट होऊ शकतं. सो बऱ्याचदा ना असं होतं की काही जणींची कंबर मोठी आहे, काही जणांचं पोट जास्त बाहेर आलेलं आहे, त्यामुळे ते वन पीसेस घालत नाही. तर मला असं वाटतं असं अजिबात करू नका. काही असे आउटफिट्स घ्या ज्यामध्ये तुमच्या कमरेतून किंवा कमरेचा जो भाग आहे किंवा पोटाचा जो भाग आहे तो इझिली त्यामध्ये दिसणार नाही. असे काही सुटसुटीत आणि लूज कपडे घातले ना तरी तुम्ही वन पीस इझिली स्टाईल करू शकता. सो डिमोटिवेट होऊ नका, मस्त तुम्ही जे आवडतं ते घाला, स्टाईल करा स्वतःला. सो आय थिंक हे पण मस्त आहे. आणि हे तुमचं पोट मोठं असेल किंवा तर तुमची कंबर मोठी असेल साईजने तरी हे कम्फर्टेबल दिसेल. असं नाही की काहीतरी विचित्र दिसतंय शेप वगैरे, असं नाही. कॉटन आहे, मस्त. सो ओके, वा. सो हा एकदमच स्टायलिश आहे, का सांगते. सो समोरची बाजू तुम्ही बघू शकता, ही अशा पद्धतीची दिसेल. सो हे माझ्या थाईजपर्यंत येतं आहे किंवा तर गुडघ्यांपर्यंत येतं आहे असं म्हणूयात, नीजपर्यंत. इसमें 10 कलर आहे. वाव. आणि अगेन हे स्टायलिश काय. सो हे बघा, हे मागून असं आहे आणि हे मग तुमच्या थोडंसं बॅक साईडने हे अशा पद्धतीने स्ट्रेच होऊन फिट होऊ शकतं. सो ही झाली बॅक साईड आणि ही झाली फ्रंट साईड. सो मस्त बीचवरती जाणार आहात, कुठे फिरायला जाणार आहात तेव्हा घालायला हरकत नाही आहे. ग्रेट, वाह. और प्रिंट भी मिलेगा इसके अंदर, प्रिंट भी रहेगा. वा. सो हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट ऑप्शन्सही मिळणार आहेत. सो व्हाईटवरती सध्या आपण असं तुम्हाला वेगवेगळी फ्लोरल डिझाईन पाहायला मिळू शकते. आणि अगेन मागून फिटिंगचं टेन्शन नाही. माझ्या मते जेव्हा तुम्ही इथे खरेदीला येता ना तेव्हा तुम्ही साधारण लावून बघा स्वतःच्या शोल्डरला किंवा तर कमरेला की ते आउटफिट व्यवस्थित तुम्हाला बसेल की नाही. लेमन कलर, हे पण आउटफिट्स खूप छान दिसतात, मस्त वाटतं ना, हे खूपच सुंदर आहे. सो उन्हाळ्याची मस्त बेस्ट खरेदी करायची असेल, उत्तम क्वालिटीचे वन पीस हवे असतील कॉटनमधले, आय थिंक अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. कारण की हे श्रिंकही होणार नाही आणि हे एकदम मस्त कॉटन आहे, एकदम प्युअर कॉटन आहे. ग्रेट. सो हे बघा, मागून असं प्लेन आहे हा आणि पुढूनही प्लेन. अगेन तुम्हाला हे बलून स्लीव्समध्येच मिळणार आहे. ग्रेट. हा पिंकमध्ये बघूयात.
वाव, पिंक कलर ही खूप छान दिसतो ॲक्च्युली घातल्यावर. ओ, हा पूर्ण लॉंग आहे. सो हे बघा, हा अशा पद्धतीचा लॉंग वन पीस आहे. मध्ये तुम्हाला असं वी कट दिसेल, पण ते कट नसून ती त्याची डिझाईन आहे. आणि मागून सुद्धा हे कंप्लीट प्लेन आहे आणि लॉंग आहे. अगेन ह्याला कॉलर आहे. महत्त्वाचं, ह्याला बेल्ट नाही आहे. सो अगेन तुम्ही एखादं वेगळं ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचा बेल्ट किंवा तर व्हाईट कलरचा बेल्ट घेऊन याला स्टाईल करू शकता. आणि ह्याची स्लीव्स बघा किती मस्त वाटतात. सो जे ऑफिस गोईंग आहेत ना आणि जे फॉर्मल किंवा तर असे शर्ट्स वगैरे घालतात, तर पॅन्ट वगैरे घालतात, तर त्यांना असं सुटसुटीत काही घालायचं असेल उन्हाळ्यात, तर आय थिंक अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. वाव. सो मगाशी आपण अशाच पॅटर्नमध्ये शॉर्ट म्हणजेच गुडघ्यांच्या वरती थाईपर्यंतच्या लेंथचं एक ड्रेस बघितलं. तर हे तुम्हाला थोडंसं आपल्या कुर्तीची जी लेंथ असते ना, आयडियल लेंथ असते, कुर्तीची जी साईज असते, लेंथ असते, त्या अकॉर्डिंगली हा ड्रेस आहे. सो अगदी पायात येणार नाही आणि अगदीच गुडघ्यांच्या वर नाही आहे. एकदम आयडियल साईज आहे. ज्यांना वन पीस घालायचं आहे पण थोडं डिसेंट आणि कम्फर्टेबल दिसायचं त्यांच्यासाठी, असं वाटतंय हे. अगेन महत्त्वाचं, बाहेरचा मटेरियल तुम्ही बघा, कटवर्क आहे याच्यावरती, थ्रेडवर्क आहे आणि त्याचसोबत बटन्सवरती पण थ्रेडवर्क करण्यात आलं आहे. आणि महत्त्वाचं, आतमध्ये ह्याला अस्तर आहे. आता अगेन जे शॉर्ट वन पीसेस आहेत ना, ह्या वन पीसेसचा फायदा काय होतो, ह्याच्या खाली तुम्ही व्हाईट लेगिन्स किंवा व्हाईट पॅन्ट्स असतात तेही घालू शकता. सो आय थिंक आता मी व्हाईट लेगिन्स घातली. ही व्हाईट लेगिन्स ह्याच्यावरती ॲक्च्युली मस्त दिसेल आणि ही खूप छान स्टाईल करता येऊ शकते. सो वन पीस तुम्ही दोन्ही पद्धतीने वापरू शकता एकंदरीत. ग्रेट. सो अजूनही त्यांच्याकडे बरीचशी व्हरायटी आहे. हे जे काही कलर्स आहेत ना, हे कलर्स मला खूप आवडले. सो हा ब्ल्यू एक कलर मस्त आहे, ब्ल्यू, आणि हा येल्लो कलर, अगेन दिस पिंक, आणि अगेन ह्याच्या आतमध्ये अस्तर आहे बघा. वन पीसेसबद्दल अजिबात घाबरू नका की ते कसे दिसतील आणि कसे नाही. ऑफकोर्स तुम्ही इथे आलात, स्वतःला तुम्ही जर पारखून बघितलं की हे माझ्यावर काय, कोणता रंग छान दिसतोय, तर तुम्हाला जास्त ऑप्शन सुंदर मिळू शकतात. त्यांनी कलर्समधले पण बरेचसे ऑप्शन्स इथे बॅक साईडला लावून ठेवलेले आहेत. सो अगेन साईजनुसार पण त्यांनी बऱ्यापैकी वस्तू लावून, म्हणजे आउटफिट्स लावून ठेवलेले आहेत. सो हा अशा पद्धतीचा वन पीस तुम्हाला मिळेल. आणि अगेन हा आपल्या कुर्तीची जी हाईट असते साधारण त्या हाईटमध्ये आहे. सो त्यामुळे अजिबात भीती नाही की खूप पायात येणार आहे किंवा तर अगदी शॉर्ट आहे. समोरून तुम्ही त्याचा गळा बघू शकता, डीप नेक आहे आणि मागून हे अशा पद्धतीचं स्ट्रेचेबल मटेरियल तुम्हाला मिळेल. आणि हा जो बेल्ट आहे हा ॲडजस्टेबल आहे. सो तुम्ही हा तुमच्या खांद्यानुसार आणि हाईटनुसार ॲडजस्ट करू शकता. आणि जर तुम्हाला असं एकदम डीप वी नेक घालायचा नसेल तर ह्याच्या आतमध्ये तुम्ही एखाद्या डार्क रंगाची जी स्पेगेटी असते किंवा स्लिप असते ती घालू शकता. सो दॅट थोडासा पार्ट कवर होईल आणि बाकी मग तुम्ही अशा पद्धतीने वेअर करू शकता. बऱ्याचदा मुली हे हॅक्स करत असतात. सो त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी हे असं घालू शकता किंवा तर तुम्ही अजूनही स्टायलिंग करू शकता. त्यांनी आणखीन एक गोष्ट मला इथे दाखवली जी त्यांच्याकडे मिळते, ती मी तुम्हाला दाखवते. सो हे बघा, हे अशा पद्धतीचे स्कर्ट, उन्हाळ्यात स्कर्ट खूप बेस्ट ऑप्शन आहे. का तर ज्यांना लेगिन्स आणि जीन्स पण घालायचं नाही आहे त्यांच्यासाठी. सो हे अशा पद्धतीचं स्कर्ट आहे. अगेन स्ट्रेचेबल मटेरियल, समोरून तुम्हाला नॉट म्हणजेच नाडी आहे आणि ह्याच्या आतमध्ये पण तुम्हाला अस्तर मिळणार आहे. सो हे बघा, हे अशा पद्धतीचं कॉटनचाच अस्तर आहे त्याच्या आतमध्ये. आणि हे पण सेम रेटमध्ये आहे, 650च्या रेटमध्ये आहे. डिस्काउंट करून ते आता ऑफकोर्स तुमच्या बार्गेनिंग स्किलवर आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्याकडे अशा पद्धतीचे पॅन्ट्स आहेत जे स्कर्ट टाईप दिसतात. सो तुम्हालाही वाटत असेल की हे स्कर्ट आहे, पण हे स्कर्ट नाही आहे. तर ही अशा पद्धतीची पॅन्ट आहे जी आपण बॅगी पॅन्ट किंवा तर बॅगी जीन्स जशा मुली वापरतात त्या पद्धतीची बॅगी पॅन्ट किंवा बॅगी पलाझो म्हणू शकतो. आणि मस्त आहे ही पण. ही कोणत्याही कुर्तीवरती स्टाईल करायला बेस्ट आहे. त्याच्यामध्येच तिथे त्यांच्याकडे व्हाईटमध्ये पण आहे. सॉरी, हे थोडं ऑफ व्हाईट आहे आणि प्युअर व्हाईटमध्ये पण त्यांच्याकडे व्हरायटी आहे. प्रत्येकावरची डिझाईन आणि व्हरायटी ही खूप मस्त आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे. अगेन बेस्ट. सो ऑनलाइन वगैरह लेते हो ऑर्डर? नहीं, ऑनलाइन नहीं, इधर ही आके शॉपिंग करना रहेगा. ओके. और कितने से कितने बजे तक रहेगा? सुबह 10 से तो रात को 10. मंडे टू फ्राइडे, मंडे टू संडे सारे दिन? बेस्ट. सो मंडे टू संडे म्हणजे सोमवार ते रविवार सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत येऊन इथे खरेदी करू शकता. समर्थ कलेक्शन असं या छोट्याशा स्टॉलचं नाव आहे. वन पीसची उत्तम खरेदी करायची असेल आणि बेस्ट क्वालिटीमध्ये वन पीस जर हवा असेल, कॉटनमध्ये बेसिकली, तर तो तुम्ही इथे नक्की घेऊ शकता. आणि ह्याचे वन पीसेस आहेत ते फक्त उन्हाळ्यातच नाही तर इतर सीझनलाही तुम्ही वापरू शकता. आणि खूप व्हायब्रंट कलर्स आहेत, युनिक डिझाईन्स आहेत, युनिक स्टायलिंग ऑप्शन्स आहेत. सो हे नक्की एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्ही इथे यायला हवं असं मला वाटतं. सो एक्झॅक्टली ही खरेदी आपण कुठे केली
केली आहे ठाणे वेस्टमध्ये. ठाणे स्टेशनच्या बाहेर यायचं वेस्ट साईडला बाहेर आला तर कोणालाही गावदेवी मंदिर विचारत या. गावदेवी मंदिरच्या थोडंसं पुढे आला तर तुम्हाला हनुमानाचं मंदिर दिसेल. हनुमानाचं मंदिर माझ्या बॅक साईडला म्हणजे तिथे अपोजिट साईडला ते रोड क्रॉस करायचं. क्रॉस केलं की कोपऱ्यातच तुम्हाला एक छोटंसं स्टॉल दिसणार आहे. ॲक्च्युली इथे दुकानं खूप आहेत आणि छोटं स्टॉल आहे एक वेगळं. तर इथे समर्थ कलेक्शन कोपऱ्यातच एक छोटीशी गल्ली आहे, त्याच्यातच त्यांनी हे लावून ठेवलेले आहेत वन पीस आतमध्ये. सो इथे सगळे अशा वन पीसेसची उत्तम खरेदी तुम्ही करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. अजूनही असेच अमेझिंग शॉपिंग डेस्टिनेशन्स मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून सुचवत राहा. मी नक्कीच त्या जागांवर जाऊन एक्सप्लोर करण्याचा नक्की प्रयत्न करीन. पाहत राहा लोकमत सखी.